आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज. आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूज वरती आज आपण एक अनोख्या गावाला भेट देणार आहोत आणि हे गाव धाराशिव जिल्ह्यातलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पगलापूर चित्रपट पाहिलाय का अक्षय कुमारचा, आणि ते पगलापूर गाव जसं नकाशावर नव्हतं तशीच अवस्था धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव नगरपालिका क्षेत्रातील एक गाव आहे केकस्थळवाडी. आणि हे गाव सुद्धा नकाशावर आहे की नाही किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे का हाच मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भातली सविस्तर बातमी आता आपण पाहणार आहोत. धाराशिव नगरपालिका क्षेत्रामध्ये येणारं केकस्थळवाडी हे गाव, आणि ह्या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. आणि या गावामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत असं आपल्याला दिसतंय. आपण ग्रामस्थांशी चर्चा करूयात आणि विचारूयात किंवा नेमकं गावाला काय काय अडचणी येतात, नगरपालिका क्षेत्रामध्ये गाव कधी आलेलं आहे आपण विचारूयात. तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल तुम्ही, काय कधी आलंय नगरपालिका क्षेत्रामध्ये? माझं नाव आकाश कावळे. 2008 ला आपलं गाव आलेलं आहे नगरपालिका. पण आता 2025 आतापर्यंत खूप अर्ज केले आम्ही, खूप मत मांडली सगळी, कुठली नालीची असो अगर रस्ता असो, घरकुलासाठी बोलव, पण ते म्हणते तुमचं गावात नगरपालिकेत अजून नाही, म्हणते कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्या. मग कंटिन्यू जाऊन आम्ही अर्ज केले, रोडसाठी अर्ज केले तरी लक्ष देत नाही. 2008 पण आज 15 ते 16 वर्ष झालीत, अजून गावाकडे कुठलंही लक्ष नाही. कोणाचं नगरसेवक येत नाही, ते नामदार फक्त इलेक्शन आलं की तेवढ्या पुरते येते, परत काही कशाला येत नाही. ती परत विचारायचं गेले की नगरपालिकेत हा करू, 2 दिवसानं करू, परत बोलू, हे असं एवढंच बोलते, बाकी काही नाही. आता आम्हीच करतोय सगळे. कागदपत्र तर मिळतात का नाही की नगरपालिका क्षेत्रामध्ये तुम्ही? नगरपालिका कागदपत्र सुद्धा भेटत नाही. ते रहिवाशी ते म्हणलं तर फक्त ते देते, ते फक्त सही मारून देते, बाकी कुठल्या उपयोगाला येत नाही ना, काय ना, कसलंही काढीचं हे काय येत नाही. कुठल्या गोष्टीला आता पण हे योजना नाही ना, काही नाही. नगरपालिकेत जाऊन एवढं नुकसान झाले की आम्हाला डबल जरी आमच्या ग्रामपंचायत दिली तर आम्हाला बरे होईल, त्यामध्ये सगळ्या सुविधा तर होते. नगरपालिकेत जाऊन असे काय झाले की ती विकत घेतल्यासारखं झाले ते. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला काहीतरी नगरसेवकांनी अगर आमदार खासदारांनी इकडे लक्ष तर द्यावं आमच्याकडे, गावाकडे. एवढीच आमची मनापासून इच्छा आहे, किंवा कोणीतरी लक्ष द्यावं, काहीतरी आमच्या गावाचा विकास व्हावा. काहीच विकास झालेला नाही आजपर्यंत गावाचा. लवकरात लवकर झाला तर तेवढी अडचण तर दूर होईल आमची. गावामध्ये काय अपेक्षित सुधारणा आहेत आणि आता आपल्या गावामध्ये कुठल्या सुविधांचा अभाव आहे, आपण काय सांगाल? नमस्कार सर. पहिल्यांदा मी तुम्हाला याची कल्पना देऊ इच्छितो की जसं की आमचं केकस्थळवाडी गाव, राघोचीवाडी गाव आणि जाधववाडी गाव हे 3 गावाची ग्रुप ग्रामपंचायत 2018 पर्यंत स्थापन होती. आणि हे तिन्ही गावं ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं. मला प्रशासनाला हे विचारायचं आहे, जसं तुम्ही प्रत्येक नागरिकाला किंवा ग्रामसभेचा ठराव न घेता नगरपालिका 2018 मध्ये तुम्ही नगरपालिकेचं कार्यक्षेत्र वाढवलं आणि हे तिन्ही गावं तुम्ही एकत्र करून घेतले. मग तुम्ही स्थानिक ग्रामस्थांना हे विचारले का? स्थानिक ग्रामस्थांचा त्याला मान्यता होती का, किंवा त्यांचा काही विरोध होता का, किंवा अडीअडचणी काय होत्या का? हे कोणीही त्यावेळेस विश्वासात न घेता आपल्याला हे नगरपालिकेमध्ये घेतले. पण ठीक आहे, शासनाचा GR असेल, शासनाचा निर्णय असेल, ठीक आहे, आपण तोपर्यंत आपण ऍक्सेप्ट करू. आज 2008 ते 2025 आज 17 वर्ष झाले आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या ग्रामपंचायत जाऊन. मला प्रशासनाला हे विचारायचं आहे, मी वारंवार आमदार महोदयाशी चर्चा झाली माझी ह्याच्यावरती, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हा जो विषय आहे हा नगरपालिकेच्या स्तरावरती होणार नाहीये. म्हणजे कसं, जसं समजा बाबा तुम्ही नगरपालिकेमध्ये आमचं ग्रामपंचायतचं तुम्ही दप्तर जमा केलं, ज्या दप्तरामध्ये आमच्या घराच्या नोंदी होत्या, आमच्या घराच्या जागाच्या अट होते, त्याची कसलीही जी काय नगरपालिकेमध्ये आपल्याला नोंद करायची आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्या नोंदीसाठी एक बजेट लागतं आणि ते बजेट नगरपालिका नाही देऊ शकत, तर ते काम करतंय मंत्रालय. तर मंत्रालयामधनं जर बजेट आलं तर त्या बजेटाच्या मार्फत आपण ते तुमच्या अटच्या नोंदी असतील, जागेच्या नोंदी असतील, घराच्या नोंदी असतील, या गोष्टी आम्ही करू शकतो. पण विषय असा आहे सर की जर ज्यावेळेस प्रशासनानं ग्रामस्थाला न विचारता आपल्या ग्रामपंचायतीला आम्हाला तुम्ही नगरपालिकेमध्ये घेतलं, मान्य आहे, मग नगरपालिकेमध्ये घेताना तुम्ही आम्हाला नाही ना विचारलं, मग तुमचं कर्तव्य आहे ती की बाबा प्रशासनाने तुमचं मंत्रालय असू द्या, आमदार खासदार असू द्या, आम्हाला कुठल्या पक्षाच्या आमदाराच्या खासदाराला देणं घेणं नाहीये. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट,
मग जसं तुम्ही आज 17 वर्ष झालं, आज आम्हाला कुठल्याही नगरपालिकेच्या किंवा गव्हर्नमेंटच्या जी सुखसुविधा आहेत त्या सुविधा तुमच्या या 17 वर्षाच्या भोंगळ कारभारामुळे आम्हाला भेटत नाही. जसं की बाबा समजा ग्रामपंचायतामध्ये की आज प्रत्येकाला समजा गोरगरीब जनतेला आपल्याला काय होतं, घरकुल भेटतं. आमच्या गावाचा नकाशामध्ये उल्लेखच नाहीये नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये. आमचा सज्जा इथं पूर्ण उस्मानाबाद मध्ये के कसरवाडी तुम्ही जर मॅपला टाका किंवा कुठेही शोधा तुम्हाला ते दिसणारच नाहीये. आमच्या जीपीएस लावलं तर राघोचवाडी दाखवतं, जे पहिलं ग्रामपंचायत होतं आमचं. नकाशामध्ये कुठंही आमचा उल्लेख नाहीये, आमच्या घराच्या नोंदी नाहीत. मग आम्ही नेमकं रहिवासी आहोत का नाही जिल्ह्याचे, तालुक्याचे, नगरपालिकेचे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज 17 वर्ष झाला मी फेस करतोय. जर समजा मला माझ्या घराचं जर डॉक्युमेंटच भेटत नाही तर माझा प्रूफ काय मी इथं राहत होते? नगरपालिकेमध्ये आमच्या नोंदी, घराच्या जागा, आमचं घर कुठल्या प्रकारचं आहे, आमचं रस्ते कुठल्या प्रकारचे आहेत किंवा काहीच नाहीये. फक्त नगरपालिका आली, जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, आमदारकी खासदारकी आली की फक्त पुढारी लोकांना. आणि हे आमच्या गावाचं आठवण येतं. फक्त काय 200-300 मतदान जे असेल आमचं, त्या मतदान घेण्यासाठी तुम्ही इकडे येतात. फक्त मी वारंवार ज्यावेळेस मतदानासाठी इथं मंत्री महोदय येत असतील, आमदार खासदार येत असतील, नगरसेवक असतील, मी प्रत्येक वेळेस हा प्रश्न मांडतोय, पण त्यांच्याकडे ठोस हे उत्तरच नाहीये. मग तुम्ही प्रशासनामध्ये आहेत ना, मग तुमचं कर्तव्य आहे मंत्रालयामधनं बजेट आणा, आमचं गाव रेकॉर्डली तुम्ही नगरपालिकेमध्ये घ्या. बरोबर. आता तुम्ही म्हणताय की तुमचं गावच नकाशावर आहे की नाही, तुम्ही कधी आणि त्याची नोंद कुठं दिसत नाहीये तुम्हाला. तुम्ही आता एक सांगा की तुमच्या गावामध्ये काय सुविधांचा अभाव आहे, म्हणजे व्यवस्थित लाईट आहेत? काय होतं, ज्यावेळेस नगरपालिका आमचा काहीतरी 21 नंबर वॉर्ड मध्ये येतो आपलं 15 मध्ये आहे आता. मग काय होतं, समजा स्थानिक आमच्या गावचे पुढारी असतात, पुढारी म्हणण्यापेक्षा समाजसेवक आहेत, ते आहे 4-5 जण आहेत, ते गावासाठी झटतात. मग तिथल्या नगरसेवकाला जाणं, त्यांना भेटणं की बाबा दादा भाऊ आमच्या गावामध्ये ही सुविधा नाहीये, नालीचं काम बघा, रस्त्याचं काम बघा, लाईटीचं काम बघा, ह्या गोष्टीसाठी आम्ही तिथं प्रयत्न करतो. मग तेवढ्या पुरतं ते काही प्रमाणात समाधानही देतात, नाही असं नाहीये. पण ह्या ठीक आहे, आपण काय म्हणतो जीवनावश्यक गोष्टीमध्ये रोड पाहिजे, नाली पाहिजे, पाणी पाहिजे, हे आपण सगळं म्हणतो, शेतरस्ते पाहिजेत. आमच्या गावामध्ये नगरपालिकेत गेल्यापासून जर एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सांगतो मी, आम्ही ग्रामस्थ आहेत, 100% शेतकरी वर्ग आहे. बरोबर. आज सगळ्यात महत्वाचा विषय काय माहितीये का, प्रत्येक गावामध्ये शेतरस्त्याचा सगळ्यात मोठा विषय आहे. हे तुम्हाला एक मुद्दा सांगतो. एक असं वाटतं, जर समजा आमची ग्रामपंचायत असली असती तर ग्रामपंचायतच्या ठरावाच्या माध्यमातून जो ग्रामपंचायतीला अधिकार असतो, प्रत्येकाला बांधरस्ता, शेतरस्ता पाहिजे म्हणून. आज मला सांगा तुम्ही, आमच्या शेताची गावाची जर नोंद सापडत नाही, फक्त तुम्ही सध्या उस्मानाबाद मध्ये दाखवता, शेतरस्ते आम्ही मागायचे कोणाला? आज अशी परिस्थिती आहे की आम्ही शेतात चालत जाऊ शकत नाहीये, वाहनाचं तर सोडून द्या. मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, वाहनं कशी न्यायचे, माल शेतातनं घरात कसा आणायचा, इतके मोठे प्रश्न तयार झालेले आहेत की याला सोल्युशन फक्त प्रशासन करू शकतं, ग्रामस्थ करू शकत नाहीये. तर प्रशासनाला मला ही विनंती करायची आहे, तुम्ही जसे समजा काही प्रमाणात आता आमच्यात नालेत केल्यात, तुम्ही रस्ते काही प्रमाणात केलेत, आमच्या ज्या मागण्या होत्या आमच्या स्थानिक लोकांच्या, किंवा आता हा बोर आहे, नगरपालिकेने आम्हाला त्याचं बजेट देऊन ते बोर करून दिला, ठीक आहे, तुम्ही सुविधा द्यायला लागलात आम्हाला, पण आमचं अस्तित्वच नाहीये ना नकाशामध्ये, नगरपालिकेमध्ये. आमच्या घराच्या नोंदी नाहीत, आमचं आट निघत नाही लवकर, आमच्या घराच्या नोंदी नसल्यामुळे आम्हाला कुठल्या बँकेमध्ये उभारता येत नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. क्षेत्रात बँक कुठली दत्तक आहे का नाहीच? दत्तक महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आम्हाला, पण जर समजा तुम्ही एखादं लोन करायचं म्हणलं, शेतकऱ्याकडे समजा 2 पर्याय असतात, एक तर शेती घाण ठेवावं लागते, नाहीतर घर घाण ठेवावं लागतं, बरोबर आहे? बरोबर. मग शेती कसं असते, समजा सामायिक शेती असते, वडिलोपार्जित शेती असल्यामुळे त्याच्यामध्ये समजा वाटणीपत्र झालेलं नसतं. मग घरामधनं ठीक आहे, आपण थोड्या बजेटसाठी जर घर आपल्याला आट द्यायचं म्हणलं तर तुम्हाला ते आटच भेटत नाही ना. सगळ्यात महत्वाचा विषय, हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम जे आहेत ना, ह्या गोष्टीचा आम्हाला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचे प्रशासनाला की आमच्या गावाचा जो नकाशा आहे तो नकाशा तयार करून, आता जे स्थावर सगळ्यांची मालमत्ता आहे किंवा मोकळी जागा असतील त्यांच्या ताब्यामध्ये असेल, ते सगळ्या प्रशासनानं की बाबा ते रेकॉर्डली घेऊन नगरपालिकेला ज्या त्या मालकीच्या लोकांना किंवा ज्यांच्या घरावरती घर आहेत त्यांना ते आट तयार करून द्यावं आहे. या घराची नोंद त्या आटावरती नगरपालिकेनं आणि प्रशासनानं तयार करून द्यावी, ही सगळ्यात मोठी इच्छा मी तुमच्या समोर प्रशासनाला करतोय. काय सांगाल, पहिल्यांदा तुमची ग्रामपंचायत होती, आता नगरपालिकेमध्ये गेलेलं आहे तुमचं गाव, ग्रामपंचायत बरी होती का नगरपालिका बरी आहे, काय सांगाल? आम्हाला पहिले ग्रामपंचायत जी होती ती बरी वाटते, आणि सुविधा होत होत्या, आट मिळत होता, आणि सगळी काय व्यवस्था होत होती. तशी आता नगरपालिकेत गेल्यापासून काय व्यवस्था होईना, दुर्लक्ष, कोणीच लक्ष देण्यात गेले. त्याच्यामुळं पूर्वीप्रमाणे आम्हाला पंचायत राहावी अशी आमची मागणी आहे.
अगर परस्पर त्यांनी घेतलेले आहे गाव ताब्यात, ते आम्हाला मान्य नाही. बरोबर. आता गावात काय सुविधांचा काय अभाव आहे? काय व्हायला नाल्या पाहिजे? रस्ते नाही, खड्डे पडलेले आहेत, बर. जायला येत नाही, यायला येत नाही, शेत रस्ते नाहीत, काय नाही, सगळ्या अडचणी आहेत शेतकऱ्याच्या. हा. नगरपालिकेची शाळा आहे का? शाळा आहे पण ती बी बंद पडली आहे. बर. कारण जिल्हा परिषद मध्ये आहे शाळा, जिल्हा परिषदची शाळा आहे, ती बी बंद पडलेली आहे. कारण सोयच होईना गेली. इथे 1 ते 1ली ते 4थी पर्यंत शाळा होती, पण ती बंद पडली शाळा आता सध्या. सोय होईना म्हणून लोकांनी आपापले पर्यायाने आपलं धाराशिवला मुलं नेले, काय आपलं गाडी भाडं करून लावते, अशी एक गाव होती म्हणून तिने आपलं पाठवली. म्हणजे नगरपालिका काही लक्ष देत नाही. काय लक्ष देत नाही नगरपालिका. काय कागद मागायला गेला, आठवं मागायला गेला, तुमचं इथं नोंद नाही, गाव नाही तुमचं आमच्याकडे, ही अशी दुर्लक्ष करते तर हाकालून लावते. कुठलाही कागद आम्हाला मिळत नाही तिथे. नोंद नाही असं डायरेक्ट म्हणतात का? नोंद नाही म्हणजे गावाची नोंद नाहीच म्हणते, तुमचं इथं नाहीच म्हणतात. काय नगरपालिकेमध्ये नाहीच म्हणते. तिथं मागाय गेल्यानंतर पूर्वी आमचं गाव जे होतं त्याप्रमाणे आमचं कागदपत्र तिथे गेलेलं आहे, त्यांनी द्यावं लागेल का नाही कागद? देत नाहीत कागद. तर आता आपण आलो तो केकस्तरवाडीमध्ये आणि आपण पाहिलं की ग्रामस्थांना कुठल्याही सुविधा भेटत नाहीये आणि ग्रामस्थ असं म्हणतायत की केकस्तरवाडी हे जे गाव आहे हे गाव नकाशावरच आहे की नाही किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे की नाही असा प्रश्न त्यांना पडतोय. तर आपण बघूयात त्याच्यावरती प्रशासन काय निर्णय घेतो आणि पुढं गावकरी काय निर्णय घेतात. विश्वविशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, केकस्तरवाडी, धाराशिव. आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज. आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.